लक्षात ठेव, तू पहिलं ही पाठ थोपटायला पाहिजेस काय. होय रे होय, शिकलेलं कधी वाया जात नाही. खरंय बघ मामा, मला तेव्हा जे जे शिकवलंस ना त्याचा खरंच आता मला फायदा होतोय रे. मामा मी काय म्हणते, तुम्हाला ना जरा जरा सगळं शिकून टाक. काय माहित माझं स्वप्नातला राजकुमार बंद बुलडोजर घेऊन आला तर. जर राजकुमार बुलडोजर घेऊन येणार नाही आहे. मग हल्या हल्या हल्या. मामा बघ की गं सावे नेहमीच असं करायला लागलाय मला. हा मामा, या चोरीच्या धंद्यात आजवर लई बाराची माणसं पाहिले रे. पण हा तिरसट अर्जुन कवठेकर 12 नाही 24 गावचं पाणी पिऊन आलाय. तो विश्वंभर साहेब म्हणतो ते काही खोटं नाहीये. 1 नंबरचा झोलर आहे, झोलर. 10 खुर्रमशेटनं गाडल्यावर या एका अर्जुनचा अंकुर फुटला असेल. त्याच्या कुरळ्या केसांसारखंच ना गुट्टा डोकं चालतंय बघ त्याच. नाहीतर काय सावे, त्याची अशी लेवल कर की नाही की त्याच्या मेंदूचा फ्यूज उडायला पाहिजे. फ्यूज तर उडवणारच आहे मी, पण खरंच त्याच्या इतका नीच माणूस नाही पाहिला बघ. अरे कामगारांचे पैसे खातो रे तो. मित्र मध्ये लाच कशी नाही वाटत त्याला. त्याच्या त्या साखर कारखान्यातले बिचारे कामगार राब राब राबतात आणि त्यांच्या हक्काचे पैसे मागितल्यावर त्यांच्याच पोटात लाथ मारतो. सावे समके, मी काय म्हणतोय, एकदा ट्रायल साठी का होईना की नाही त्याला राऊंडात घ्यायला पाहिजे बघा. नाही मामा, त्याची लेवल करणं इतकं सोपं नाहीये. लई शातिर दिमागी त्याचा. अरे स्वतःच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही लावतोय रे तो. मला तर डाऊट येतो स्वतःवर तरी विश्वास आहे का याचा. आणि हा विश्वंभर त्याचाच विश्वास जिंकून काम करायला सांगतोय. मी पण सावी आहे. आणि साविताई कोण आहेत? पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातला उजेड आहे साविताई. वा वा, बाप्पाचा आशीर्वाद. बास बास. आज ते करते मी, पण हे काय काय सावे, या बायका कोण असतील ग? इतक्या रात्री त्यांचं काय काम असेल इथं? अहो ताई, तुम्ही कशासाठी आलात? साहेब आज पगाराचा दिवस होता. बरोबर. आणि तुम्हाला कळलंच असेल आज काय झालं ते. नाही दिले मी तुमच्या नवऱ्यांना त्यांचे पगार. दादा ताई उठा. दादा अहो प्लीज यांना घ्या, समजवा यांना. ताई उठा. या बायका या राक्षसाच्या कशाला पाया पडताय. हे मॅटर काय कळलंच पाहिजे. हा समके, हा तू जा जरा तिकडं. तो वॉचमन आहे ना तिकडं, त्याला विचार या बायका कोण आहेत आणि कशाला आल्या. मग थांब, हळूच जा, कोणाला कळलं नाही पाहिजे. अहो ताई उठा. दादा, तुमचे हे उपकार कसं फेडू आम्ही? येत्या राखी पौर्णिमेला मला राखी बांधून. कमाल आहे तुमच्या बायकांची. एकीकडे मला दादा म्हणता आणि दुसरीकडे उपकाराची भाषा करता. मला हे पाऊल उचलावं लागलं तुमच्यासाठी, माझ्या बहिणींसाठी. मला माहितीये
तुमचे नवरे पगार झाला रे झाला की सगळे पैसे दारूत आणि जुगारात उडवतात आणि म्हणूनच मी त्यांची नावं मॅनेजर कडून घेतली. अर्जुन कवठेकर नात्यात गुंतवतो. नातं आणि व्यवहार गफलत नाही करत. इथून पुढं मी तुमच्या नवऱ्यांचे पगार तुमच्यापर्यंत पोचवतो. तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, माझ्या बहिणींचे संसार मी कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही. असो, मला सांगा, सगळ्यांनी आपापले बँक अकाउंट चेक केले? आणि हा, ज्यांचे बँक अकाउंट्स नाहीयेत त्यांचे डिटेल्स व्हेरीफाय होऊन नवीन बँक अकाउंट्स तयार होणार आहे. तो चिंता नसावी. वय दादा, ते समजा मिळालं आम्हाला, म्हणूनच आम्ही इथं तुमचे आभार मानायला आलोय. परत आहेच का तुमचं? अहो ताई, बहिणीने भावाचे आभार नसतात मानायचे. आणि मी खरंच तुमची माफी मागतो की मला तुमच्या नवऱ्यांवर हात उचलावा लागला. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आणि अजून एक, इथून पुढे तुम्हाला कसलाही त्रास झाला, आय रिपीट, कसलाही त्रास झाला तरी बेधडकपणे मला येऊन सांगायचं. वय वय तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. वय वय काय वाट रे? हे वॉचमन दादा सांगत होते, कारखान्यातले वर्कर्स नाहीत का? हा, ज्यांना त्या अर्जुन कवठेकरनी बडवलं होतं बघ, त्यांच्या बायका आहेत त्या. काय निर्लज्ज आहे हा, निर्दयी आहे, निर्दयी. म्हणजे आज सकाळी त्या कामगारांना बडवत होता आणि आता ह्यांच्या बायका त्याच्याकडे पगारासाठी हातापाया पडताय, तर त्यांनाही पाठवून दिलं. नाही याला बर्बाद केला ना, नाव नाही लावणार. काय बंधुराजे, जेवायला येत आहे ना? हे काय, आलोच. कोण होतं रे? अगं, त्या आपल्या कारखान्यातल्या वर्करच्या बायका होत्या. काय आले होते? अगं त्या, अच्छा, आता तू माझी उलट तपासणी घेणार का? हो, काही नाही, आज पगाराचा दिवस होता ना, त्यासाठी. हा, तसं कानावर आलंय माझ्या. सगळं बरं तुझ्या कानावर येतं ग. बॅकअप फाईल असते आपली. मामा आणि बलराम दादाला बोलताना ऐकलं. मी काय चोरून ऐकत नव्हते. सगळं जाऊन कृष्णाला सांगितलं असशील. अजून तरी काय सांगितलं नाहीये, पण तू म्हणत असशील तर लगेच सांगता येईल तू माऱ्या माऱ्या करतोस म्हणून. आत्ता जाऊन सांगते. ए कृष्णाई, ऐक ना, हा जो अरे हे बघ, तुला सगळ्या गोष्टी माहिती नसतात. चालत्या बसमध्ये चढायचं नाही तूच म्हणतेस ना. मला काही हाऊस नसते लोकांना मारायची, पण काहींना शब्दांची भाषा कळत नाही. म्हणजे लाथो के भूत बातों से नहीं मानते असं. करेक्ट. चल चल जेवायला चल. अर्जुन कवठेकर हाय, अर्जुन कवठेकर हाय, अर्जुन कवठेकर हाय हाय. दादा, कोण आहे ती माणसं? ए कवठेकर, अरे तुला काय वाटलं? हा, तू आमच्यावर अन्याय केला म्हणजे न्याय होणार नाही असं समजला काय? हा, तू उगीच काही बोलू नको का दादा. ती दारू पेली आहे, उगीच तमाशा नको दादा. ओ कुरणे, निघा ताबडतोब, नाहीतर वाईट हालत करीन तुमची. अरे वाईटच आहेस तू, राक्षस. अरे रावण आहेस, रावण. या रावणाचा खात्मा करायला आलो आम्ही. अहो चला घरी चला. काय? अशा देव माणसाला कोणी त्रास देतोय? हा कसला देव माणूस? हा? हे कसला देव माणूस? तू काय नवऱ्याची इज्जत घालायला आले? हा? ए कवठेकर, तुला काय वाटतं? हा? अरे तू पैसे दिले नाही म्हणजे पैसे मिळणार नाही का? हा? हे बघ,
अजून दारू पिऊ शकतो एवढे पैसे आहेत माझ्याकडं. हा ओ पाया पडते तुमच्या, चला घरला. अरे नाही येणार. याच्या डोळ्यासमोर याचं दान केल्याशिवाय नाही येणार मी. या सोड, मला दादा काही करत नाही, फक्त थोडीशी नशा कमी करतो. हे काय करणार तू? अरे तेच करणार तू, दुसरं काय येतं तुला? गरीब कामगारांचे पैसे घेतो रे. तुझी होळीच करतो आज. सोड. हे बघ. अरे आज पोळी उद्या नळी, कवटेकर गेला संध्याकाळी. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा पैसे का देता यांना? आम्ही नाही दिले हो. मग काय वस्तू दागिने विकले? नाही नाही दादा, ऑफिस मध्ये त्या नवीन मॅडम आलाय ना, त्यांनी दिले त्यांना पैसे. कोण मॅडम? त्या फडके साहेबांच्या जागी त्या मॅडम आल्या आहेत ना, त्यांनी दिले पैसे. हा होय होय. निघा, चला. मिस वशिला, आता गाशा गुंडाळा तुमचा. बॅक टू पॅव्हेलियन. विश्वंभर साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गेलं खड्ड्यात. भूक लागली की जेवायला मिळतं, झोप आली की अंगभर पांघरून मिळतं. हे किती दिवस चालणार हे असं? हे असं चालू राहील तर वर्ष जाईल. रमलीस काय इथे फुकटचं मिळतंय म्हणून? सावी, तुला कशासाठी आणलं इथे? हो माहितीये मला. ते तू काहीच करताना दिसत नाहीयेस. हो साहेब, अजून काय करायला पाहिजे मी? नोकरी मिळवली, नोकरी टिकवली, घरात एंट्री घेतली, हे घर मिळवलंय. तर उपकार केलेस. तुला इथं कशासाठी आणलंय माहितीये ना? तुला इथं आणलंय ते अर्जुनचा विश्वास संपादन करण्यासाठी. आणि तुमचा अर्जुन कसा आहे माहितीये ना तुम्हाला? सगळी माणसं आहे ना, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी ना दुसऱ्यावर ठपका ठेवतात. नेमकं तेच करतेस. तुला इथं अर्जुनशी भांडण्यासाठी आणलेलं नाहीये, तुला त्याला प्रेमात पाडण्यासाठी आणलंय, त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आणलंय. आणि नेमकं तेच तू करत नाहीयेस. हे बघ सावी, तुला जी काही खुन्नस काढायची असेल ना ती नंतर, पण आधी माझं काम. हे बघा विश्वंभर साहेब, मला माझ्या पद्धतीनं काम करू देत. उगाच काहीतरी म्हणजे? हे बघ सावी, मी तुला इथे आल्या आल्याच सांगितलं होतं, इथे यायचं म्हणजे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ पाहिजे म्हणून. उद्धटपणा इथे चालणार नाही. अच्छा, म्हणजे आता मी बोलायचं कसं ते पण सांगणार तुम्ही मला? हो. कसं आहे, मूर्खाने मध जरी दिला ना तर तो टाकून द्यायचा असतो, आणि शहाण्यानं विष जरी दिलं ना ते पिऊन पचवायचं असतं. आणि अर्जुन कवठेकर नावाचं विष तुला प्यायचंही आहे आणि पचवायचंही आहे. आणि तुला माहिती ना सावी, तुझं काय पणाला लागलंय ते? आणि तुला जर असं वाटत असेल ना की मी इकडे आहे, आई तिकडे आहे, तिला काही होणार नाही, तर तसं नाहीये. आता मी जरी इथे असलो ना तरी आत्ता या क्षणाला माझा एक माणूस
तुमचा दरवाजा वाजवतोय. नमस्कार. नमस्कार. कोण 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 माणूस? कोणाला पाठवलंय तुम्ही तिथे? कोणाला? कोण माणूस? आले विश्वंभराच्या मना तिथे कुणाचे चाले ना. तू तुझं काम कर, तो तिकडे त्याचं काम करेल. हो विश्वंभर साहेब, हे बघा माझ्या मदर माऊलीला काही जरी झालं ना तरी पण काही. मग अशीच सांगितलं ना, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ. तो माझ्या इशाऱ्याचीच वाट बघतोय. तू जर इथं काही केलं नाही तर तुझ्या मदर माऊलीचं काही खरं नाही. तुला असं नाही वाटत की या क्षणाला तुला तुझ्या मदर माऊलीची काळजी वाटली पाहिजे? या मदर माऊलीला काही कर विश्वंभर. मी तुझा फोन का नाही सुरू? फोन बंद कसा पडला? सांगितलं चमकीला साफ करून ठेव म्हणून. फोन दे तुझा. अगं काय झालं एवढं? प्रश्न नको विचारू, फोन दे पटकन तुझा. अगं थांब, चार्जिंग लावलाय अरे मोबाईल. दे पटकन फोन. तू गेली नाही ऑफिस? थांब जरा. अरे फोन दे ना. अगं अति घाई संकटात ने. आता मला सांग, तू तुझ्या आईला काय सांगितलं होतं? तू कुठे आहे? राजस्थानमध्ये. आणि हा मामा कुठे आहे? तर महाराष्ट्रात एस टी महामंडळामधून कुठेतरी फिरतोय. मग आता मला सांग, तू याच्या मोबाईलवरनं तुझ्या मदर माऊलीला फोन केला तर काय? आणि तुझी ओळख कशी आहे? तू म्हणजे दुनियेला चुना लावणारी. तुझं डोकं म्हणजे कसं, तर तलवारीच्या धारेसारखं एकदम शार्प. आणि एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही. ठीक आहे, बोल. साई काय झालंय? हॅलो हॅलो, मदर माऊली. सहावे? अगं ह्यो कुणाचा नंबर आहे? अगं तो माझ्या मैत्रिणीचा आहे. आणि तुझ्या फोनला काय झालंय? अगं ते माझ्या फोनची बॅटरी गेली आहे ना. बरं ऐक ना, बल्लाळ गुरुजींचा फोन आला होता. आपल्या घराकडे कोणतरी एक माणूस येत होता म्हणले. खरंय का? अगं हा हा, तुझा मिठाईचा बॉक्स आलाय घरी. मिठाईचा बॉक्स? कसला मिठाईचा बॉक्स ग? अगं तू कुठल्या तरी लग्नाला गेलतीस ना मेहंदी काढायला, त्यांनी पाठवलं मिठाईचा बॉक्स. आणि बरं झालं सावे, मला तसंही गोड खायची लई इच्छा झाली. त्यासाठीच तर फोन करत होते. मला माहिती होतं ते पार्सल येणार आहे आणि मग ते पाहून तुला गोड खायची इच्छा होईल मला माहित होतं. पण नाही खायचं ते अजिबात. अगं भारीतली आहे. नाही म्हणजे नाही, मी एकदा सांगितलं ना, डॉक्टरांनी सांगितलं आणि तुला. बर बाई, नाही खात. हा, तू ठीक आहेस ना? हा. आणि तो माणूस? कोण माणूस? तो मिठाईवाला. अगं तो गेला कावाच. सावे काय झालंय?
असं काही विचारायला लागलीस? बर ते जाऊ दे, तो तो बॉक्स फेकून दे बरं आधी. अगं सांगितलं ना नाही खात, तो फेकून दे. बर बाई. बर चल, मी ठेवते आता फोन, मला जरा घाई आहे, मी नंतर करते. सावी सावी सावी, अगे खाल्ली असती ती मिठाई तुझ्या मदर माऊलीने तर काही मिळली नसती ती. साधी मिठाई होती ती, उगाच फेकून द्यायला सांगितली, महागाची होती. जर माझा माणूस मिठाईचा बॉक्स पोचवू शकतो तर माझा माणूस काय काय पोचवू शकतो. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी अतिशय चांगला माणूस आहे, मला अजिबात वाईट वागायला लावू नका. तर मुद्दा हा आहे की अर्जुनशी प्रेमानं वागायचं, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याला तुझ्या प्रेमात पाडायचं.